तेव्हा मी केलेला विकासच पुढे घेऊन चाललो आणि आजपर्यंत आम्ही जाधव परिवार, जाधव कुटुंब हे सगळं विकास कामाचं गंगाच घेऊन नागरिकांच्याकडे गेलेले आहेत. आम्ही आता या 30 वर्षामध्ये ठिकठिकाणी जाऊन निवडून आलो. मी मुरलीधर पांडुरंग जाधव नगरसेवक म्हणून गेली 20 वर्ष आहे. आपल्या मागं मोठा राजकीय वारसा आहे, आपल्याला कामाचा अनुभव आहे. तर या निवडणुकीमध्ये त्याचा काय फायदा होईल का? जनता त्या अनुभवाचा विचार करेल का? तर बघा, मला ह्या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की गेले 95 पासून माझे बंधू नगरसेवक होते. माझे बंधू नगरसेवक होते 10 वर्ष. 10 वर्षामध्ये ते एकदा महापौर झाले. महापौरच्या काळामध्ये तिने इतकं प्रचंड काम केलं नाही. नवीन राजारामपुरी बसली होती 30 वर्षापूर्वी. तिथं ड्रेनेज लाईन टाकल्या, नवीन पाणी लाईन टाकल्या, काही नव्हतं. आम्ही ज्या वेळा नगरसेवक पहिल्यांदा झालो त्यावेळेला 58 अपार्टमेंट होते आणि आता 500 आहेत. आणि मग 500 ह्या सगळ्या करताना 500 करताना होणारे मोडतोड, होणारे रस्ते खराब, ज्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या डेव्हलपिंगमध्ये होत्याली नुकसान, हे सगळं करत आम्ही आजपर्यंत 20 वर्ष, त्यानंतर आम्ही इथं 20 वर्ष होतो ह्या प्रभागात. आता प्रभाग 15मध्ये आहे, तिथं आम्ही एकूण आतापर्यंत 30 वर्ष काम केले. माझे बंधू 10 वर्ष, त्यानंतर मी जे 2005 पासून आजपर्यंत म्हणजे मी 20 वर्ष, हे असं आम्ही ह्या प्रभाग 15मध्ये काम केलेलं आहे. प्रभाग 15मध्ये आता आम्ही नव्हतो ह्या 10 वर्षामध्ये. आता इलेक्शन लांबली गेली 10 वर्ष, त्यामध्ये नसतानासुद्धा आम्ही 2-3 कोटी रुपयाची कामं केली रस्त्याची फक्त. आणि पडल ते नागरिकांच्या तक्रारी, पडल ते सगळं काम आम्ही आजपर्यंत ह्या प्रभाग 15 आणि प्रभाग 16मध्ये तर मी नगरसेवकच आहे. प्रभाग 39 आहे माझा, राजारामपुरी एक्सटेन्शन. माझे आजच्या ह्या क्षणाला ह्या तारखेला 5 कोटी रुपयाची कामं, 400 मीटरचे रस्ते चालू आहेत. आता मला आमदार राजेजी क्षीरसागरने 5 कोटी रुपये माझ्या प्रभाग 39साठी दिलेत. म्हणजे असा आमदार, माझ्यावर प्रेम करणारे ते राजे क्षीरसागर आमदार आहेत. आणि खरं त्या आमदाराला ग्रेड मांडलंच पाहिजे. मला तर मी बघण्यातला महाराष्ट्रातला पहिले आमदार आहेत. माझ्यावर इतकं प्रेम पण केलं त्याने चांगल्या पद्धतीनं, आणि चांगल्या पद्धतीनं त्याने मला फंड पण आजपर्यंतच्या काळात दिला आहे. आता या निवडणुकीला सामोरे जाताना तुमचे प्रमुख मुद्दे काय असतील? बाबा, मी केलेला विकासच पुढे घेऊन चाललो आहे. आणि आजपर्यंत आम्ही जाधव परिवार, जाधव कुटुंब हे सगळं विकास कामाचं गंगाच घेऊन नागरिकांच्याकडे गेलेले आहेत. आम्ही आता या 30 वर्षामध्ये ठिकठिकाणी जाऊन निवडून आलो. आणि निवडून आलो म्हणजे मला ह्या प्रभागातल्या प्रभागवाल्यांनी दुसऱ्या प्रभागात निवडून दिलं. हिनेच प्रचार केला, बाबा ही माणूस व्यक्ती चांगला आहे. उद्या तिथं जाऊन निवडून आल्या त्या लोकांनी मला आता 3ऱ्या प्रभागात नेले, त्या लोकांनी सुद्धा आम्हाला निवडून दिले. आता तर प्रभाग 4-4चा 1 झाला आहे. आणि आम्ही तिथं गेल्यानं आता तिथली जनता आम्हाला तिथं निवडून दिली. प्रभाग 15मध्ये आता ह्या सगळ्या 2 किलोमीटर अंतरात आम्ही आजपर्यंत 30 वर्षे काढलेले आहेत. आणि तिथंच आता 2 प्रभाग झालेत, प्रभाग 15 आणि प्रभाग 16. म्हणून आम्ही दीपक जाधवांचा चिरंजीव करण जाधव प्रभाग 15मध्ये आम्ही उमेदवारी त्यांना देण्याचा विचार केला आहे. आणि पक्षाने आम्हाला सांगितले 3 महिन्यापूर्वी दादा मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटलांनी की आम्ही तुम्हाला 2 तिकीट देईन. दीपक जाधव आणि मुरलीधर जाधव ह्या 2 प्रमुख लोकांना आम्ही 2 तिकीट देऊन तुमच्या तरावर तुम्ही निवडून येणे कामं केलेलं आहे. कामाचा तुमचा चांगला ठसा आहे, वारसा आहे, म्हणून आम्ही तुम्हाला 2 तिकीट देईन दोन्ही प्रभागात, म्हणजे प्रभाग 4मध्ये, म्हणजे प्रभाग 16मध्ये आणि प्रभाग 15मध्ये. तर तुमच्या मागं इतका मोठा वारसा आहे, तुम्हाला राजकारणाची मोठी जाण आहे, तर तुम्हाला ग्राउंड लेवलला काय चित्र दिसतंय? आता ग्राउंड लेवलला आम्ही काम करायचं आहे हे दृष्टिकोन ठेवून आम्ही आज ह्या ग्राउंडात उतरलेला आहे. आता प्रभाग माझा 15मध्ये आजूबाजूचे प्रभाग जोडले गेले, त्याला प्रभाग 38 जोडलेला आहे, प्रभाग 24 जोडलेला आहे, प्रभाग ह्यांचा 36 जोडला आहे आणि प्रभाग 37 जोडला आहे. त्यामध्ये विकास काम करणार आणि माझा विकास वारसा सगळा दाखवत, तो आरसा सगळ्यांना दाखवून माझ्या सगळ्या जे काय परिवारासारखा, जे सगळा मतदारसंघ परिवारासारखा सांभाळला, ह्या लोकांना माझं सगळ्यांना काम दाखवणार
आणि साहेब मी माझा त्यांच्यावर खरं तर मी अगदी तुम्ही म्हणताय तसं आम्ही एखाद्या माणसासमोर गेलो ना तर साहेब आम्ही तो परिवार बनवतो. नागरिकांचा असू दे, नागरिक म्हणून आम्ही जातो, सगळ्या गोष्टी त्यांच्या सुखादुखात सामील होऊन आम्ही सगळ्या ते परिवारसारखं ते सगळं आम्ही कुटुंब करतो ते साहेब. मतदारांसाठी काय आवाहन कराल का या निमित्ताने? मतदारांसाठी आव्हान म्हणजे आपण मतदारांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत आमच्याकडे आजपर्यंत, बाबा आम्हाला काही लोकांनी सांगितलं की तुम्ही इथं चांगल्या पद्धतीचं एक गार्डन करा, एम्फी थिएटर गार्डन करा, ते केलं मी. ज्या ज्या मागण्या आहेत, ज्या ज्या नागरिकांनी आम्हाला काही ठिकाणी हॉल बांधून मागितले, आम्ही हॉल दिले. चंद्रकांतदादांनी ते सगळं तिथं फंड बिंड दिला. ही सगळी विकास कामात आम्हाला नागरिकांनी जे सांगेल ते केले.